मला अजून एक किस्सा याच्यात वाचल्याचा आठवतोय आणि तो मला तुझ्याकडनं समजून घ्यायचा आहे, की ते बिचारे केळकर तू लास्ट टाईम पण सांगितलंस, की ते सगळे एवढे कानाकोपऱ्यात फिरत होते. ते रेल्वेच्या थर्ड क्लासनी जायचे आणि असा काहीतरी एक टर्निंग पॉइंट आला, की ज्याच्यानंतर बिचाऱ्यांना त्याच्यातनं तरी थोडा रिलीफ मिळाला. तर तो काय साधारण किस्सा होता? केळकरांचा ना शंतनुराव किर्लोस्करांशी खूप स्नेह होता. शंतनुराव जवळून त्यांचं कार्य बघत होते. वेळप्रसंगी त्यांना मदत करत होते. पण त्यांनाही प्रश्न पडायचा, की हे ज्या प्रकारे प्रवास करतायत, हं. त्याच्यावर काहीतरी उत्तर मिळवलं पाहिजे. तत्कालीन रेल्वे मंत्री स.का. पाटील यांना शंतनुराव संग्रहालय भेटीसाठी घेऊन आले. घेऊन आले. आणि स.का. पाटलांनी केळकरांना विचारलं, हाच प्रश्न, की तुम्ही भारतभर फिरलात, पण कसे फिरता? केळकर म्हणाले, "मी रेल्वेच्या थर्ड क्लासने फिरतो. तुम्ही जर फोर्थ क्लास निर्माण केला, तर त्यांनी तर केलं. त्याने फिरीन आणि त्यातनं वाचलेल्या पैशातनं मी वस्तू घेईन." हे उत्तर ऐकून हे स.का. सकाळ. पाटील चक्रावलेच म्हणू. परत गेल्यानंतर दिल्लीला त्यांनी केळकरांना फर्स्ट क्लासचा पास विथ कंपॅनियन दिला. ओह! म्हणजे ते आपल्यासोबत जसं एखादा अटेंडंट हो. म्हणा किंवा हे असेल. म्हणजे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट हीच आहे, की केळकरांचा रेल्वे मंत्रालयाने केलेला एका वेगळ्या प्रकारचा गौरव आहे. गौरव आहे. इंदिरा गांधींनी देखील त्यांना जगभर प्रवासाचा पास देऊ का अशी विचारणा केली होती. पण एका बाजूला वय वाढतं होतं. त्यामुळे त्यांची ही ज्याला ऑफर म्हणू, ही स्वीकारणं केळकरांना वयामुळे शक्य झालं नाही. नाहीतर तेही त्यांनी केलं असतं, तर हे त्यांना त्यांच्या साठीत कोणी विचारलं असतं. तू आता इंदिरा गांधीजींचा उल्लेख केला. तोही एक मला वाटतं एक टर्निंग पॉइंट होता, की त्यांनी केळकर म्युझियमला येऊन भेट देणं. तर त्याबद्दल आम्हाला सांग. म्हणजे मगाशी जो करारनामा जो 12 एप्रिल 1975 झाला, हं. तो वसंतराव नाईकांच्या कारकिर्दीत अंतिम टप्प्यात आला होता. पण त्यानंतर शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ते स्वतः संग्रहालय भेटीसाठी आले आणि त्या करारावर शिक्कामोर्तब केलं गेलं आणि त्यानंतर अंतुले हे महाराष्ट्राचे हं, मुख्यमंत्री हं. होते. आणि ओमप्रकाश मेहरा हे त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. आणि त्यांच्या मदतीने आणि मनोहर आरेकर म्हणून कर्जतचे, जे केळकरांबरोबर सतत हो. जात असत दौऱ्यांवर. तर इंदिरा गांधी म्हणजे संग्रहालयाच्या विस्तारासाठी आज जसे मी प्रयत्न करतोय, याला भेट, त्याला भेट, त्याला भेट. पण शेवटी केळकरांनी असं ठरवलं, की संग्रहालयाचा जर विस्तार खऱ्या अर्थाने हं. व्हायचा असेल, तर साक्षात पंतप्रधानांची भेट ही गरज. संग्रहालयाला झाल्याशिवाय याचा काही भाग्योदय होणार नाही. म्हणून महत प्रयासानंतर 14 जानेवारी 1981ला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधींनी संग्रहालयाला भेट दिली आणि ते सगळं बघून संग्रहालय आणि एक माणूस एवढी धडपड करतोय वयाच्या 80-85व्या वर्षी, त्यांनी मदतीचा हात देऊ केला आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुढे त्या मदतीचं रूपांतर झालं आणि संग्रहालयाचा पहिला विस्तार ॲडजॉइनिंग प्लॉटवर हां. त्याकाळी होऊ शकला आणि कमलाबाई केळकरांची जी वनिता कक्षाची कल्पना होती, येस, येस. ही याला मूर्त स्वरूप येण्यासाठी किंवा प्रत्यक्षात येण्यासाठी इंदिरा गांधींची भेट हा बाकी आधीच्या 3 टर्निंग पॉइंट्स सारखीच अतिशय महत्त्वाचा असा टर्निंग पॉइंट हा केळकर असताना संग्रहालयाच्या आयुष्यात आलेला मी तर म्हणेन एक सोनेरी क्षण होता. मला वाटतं त्यांनी एक असं कमेंडेशन लेटरही मला वाटतं हे केलेलं आहे ना? केळकरांविषयी इंदिराजींनी जे गौरवोद्गार काढलेत, इंदिराजींचं सारांश त्या पत्राचा बघायचा गेला, तर इंदिराजी म्हणतात, की त्यांच्या मनामध्ये भारतीय लोकजीवन आणि परंपरा व्यक्त करणाऱ्या वस्तू ह्या त्या विचार करत होत्या त्यापूर्वीच ते केळकरांनी ऑलरेडी. जमवून त्याचं रूपांतर संग्रहालयात केलंय. म्हणजे पंतप्रधानांनी एका म्हणजे सामान्य घरातनं आलेल्या केळकरांचं कौतुक करणं, हे माझ्या मते काहीतरी विशेष आहे. वाह! कमालीचीच गोष्ट आहे.
आता हे जसे गौरवोद्गार किंवा हे असतील, तर असेच म्युझियमला मिळालेले पुरस्कार म्हणा किंवा हे म्हणा, याबद्दल काय तुला सांगता येईल? कैलासवासी केळकरांच्या कामाचं महत्त्व ओळखून त्यांना वेळोवेळी अनेक श्रेष्ठींनी मदत केली आहे. उद्योगपतींनी मदत केली आहे. शंतनुराव किर्लोस्करांप्रमाणे काकांचे म्हणजे केळकरांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते कमलनयन बजाज, राहुल कुमार बजाज, नवल टाटा, नवलमल फिरोदिया, सुशील कुमार रुईया, के.सी. श्रॉफ, मदन मोहन रुईया, रावसाहेब गोपटे, गोपाळराव अभ्यंकर, माधवराव आपटे, रामकृष्ण बजाज, काल खंडालवाला, चंद्रशेखर आगाशे आणि बापू अभ्यंकर ह्या उद्योगपतींनी केळकरांना जी आर्थिक मदत केली त्यातूनच संग्रहालयाची पुढील प्रगती त्यांना साध्य करता आली. सुरुवातीच्या काळात न.चिं. केळकर, महर्षी पटवर्धन, रियासतकार सरदेसाई, महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार अशा लोकांनी काकांना म्हणजेच केळकरांना पाठिंबा दिला. तर नंतरच्या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आपल्या सर्वांचे लाडके पु ल देशपांडे, ग दी माडगूळकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, पंडित रविशंकर, पंडित जसराज, पुपुल जयकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, कपिला वात्सायन, मुल्कराज आनंद, अनिल चंदा, राणी चंदा, रणजित देसाई, दादासाहेब मावळणकर असे लेखक आणि कलावंत विद्वान राजकारणी यांनी काकांच्या कार्याचा गौरव केला. दिनकर केळकरांना त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत मिळालेले पुरस्कार किंवा अवॉर्ड्स ह्याचं काही सांगता येईल का? त्याच्यामागे रंजक कहाणी आहे. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत काकासाहेब म्हणजे दिनकर केळकरांना वेडा केळकर म्हणत आणि 75 नंतर ते काय कार्य करून गेले याची जाणीव समाजाला झाली. तर मला असं वाटतं की मनुष्य आपल्या इथे जेव्हा शेवटच्या घटका मोजतो त्यावेळी आपल्या समाजाला त्यांनी त्याच्या कार्याची दखल घेतली जाते आणि त्याला पुरस्कारांनी गौरवान्वित केलं जातं किंवा त्याचा गौरव केला जातो. असेच अनेक पुरस्कार त्यांच्या साधारण 75व्या वर्षानंतर त्यांना मिळाले. म्हणजे 1973 साली इंडियन सेंटर फॉर एक्सलन्सनी त्यांना गौरवलं. 1976 सालीच फाय फाउंडेशन इचलकरंजीचा अतिशय गौरवलेला असा पुरस्कार त्यांना मिळाला. पुणे महानगरपालिकेने त्यांचा गौरव अतिशय मोठ्या अशा समारंभामध्ये केला. 1978 साली पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट दिली आणि त्यावेळी केळकर म्हटल्याचं मला आठवतंय की मॅट्रिक्युलेट झालेल्या या केळकराला पुणे विद्यापीठाने डिलीट देऊन डोक्यावर पगडी घातली, याहून अधिक सन्मान तो कोणता. 1978 साली मुल्कराज आनंद, काल खंडालवाला, शंतनुराव किर्लोस्कर आणि अनेक कलाकार यांनी पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरमध्ये दिनकर केळकर फेस्टिवल हा साजरा केला. तो जवळजवळ 10 दिवस चालला. 1979 मध्ये जर्मनीने गोयथे इन्स्टिट्यूट पुण्यामार्फत एक्सलन्स अवॉर्ड देऊन केळकरांनी जे संग्रहालय क्षेत्रामध्ये काम केलं त्याचा गौरव केला. इंदिरा गांधींच्या भेटीनंतर 1981 साली भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर 1983 साली ज्या सालारजंगांबद्दल आपण बोललो, तर सालारजंग म्युझियम हैदराबाद यांच्यातर्फे पहिलं गोल्ड मेडल सुवर्णपदक केळकरांना देण्यात आलं. त्याचप्रमाणे तत्पूर्वी रोटरी क्लबची पॉल हॅरिस फेलोशिपही केळकरांना देण्यात आली होती. आणि सर्वात शेवटी आनंदाचा आणि त्याचबरोबर दुःखाचा क्षण म्हणजे त्रिदल पुणे संस्थेतर्फे त्यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला. परंतु तो पुरस्कार घेण्यासाठी स्वतः मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची कन्या म्हणजे माझी आई रेखाताई रानडे यांनी टिळक स्मारक मंदिरामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तो पुरस्कार स्वीकारला. अशा रीतीने त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. म्हणूनच मी म्हटलं ना की योग्य वयात योग्य
काळात वयाच्या उमेदीत मनुष्य जेव्हा असतो, तेव्हा त्याचा गौरव आणि सन्मान हा आपल्या समाजातर्फे व्हायला पाहिजे.